हॅलो. हॅलो. येस सर, घराचं बांधकाम, घराची दुरुस्ती किंवा नवीन घर विकत घ्यायचं आहे का तुम्हाला? घर विकत घ्यायचं, पण अगोदर लग्न झालं पाहिजे ना मॅडम, नाही तर घर घेऊन काय करू नुसतं. ठीक आहे सर, आता सध्या आहे का मग रिक्वायरमेंट तुम्हाला? आहे ना, घर घ्यायचंय, लोन पण घ्यायचं पगारीवर. ओके, मग किती अमाऊंटची रिक्वायरमेंट आहे तुम्हाला? मला 12-15 लाख रुपये लागतील. ओके. प्रॉपर्टी फायनल केलेली आहे का? प्रॉपर्टी आहे ना, सिडकोचा प्लॉट आहे, पण अगोदर लग्नाचं फायनल करायचंय. ठीक आहे सर, चालेल. मग कधीपर्यंत कॉल बॅक करू शकते मी? आता लग्नाचं झालं की लगेच करणार आहे, म्हणजे लोन लगेच घर घ्यायचं ना, नाही तर मग पुरी देत नाही पुन्हा घर नसलं तर. सर ठीक आहे, चालेल. मग कधीपर्यंत आहे रिक्वायरमेंट? 1 महिना, 2 महिना? लग्नाची लगेच आहे, असं काही नाही 1-2 महिने, आणि घर लगेच घ्यायचंय. ठीक आहे, चालेल. मग जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट आहे आमच्या टोल फ्री नंबरवरती कनेक्ट करा, ठीक आहे? म्हणजे ह्याच्यासाठी का, लोनसाठी ना? येस. हा, ठीक आहे. अगोदर पाहतोय मी, तुमचा नंबर ठेवतो, ठीक आहे. सर, टोल फ्री नंबरवरती कनेक्ट करू शकता, ठीक आहे? हा, पण लग्नाचं झाल्याशिवाय नाही करणार मी. अगोदर मुलगी बघणार आहे आणि नंतरच घराचं बघून मग लोन करायचं. लोन होते मला 35,000 ठीक आहे, पगार आहे. चालेल. चालेल, मग 35,000 जेव्हा पगाराला रिक्वायरमेंट आहे होतं का मॅडम? सॉरी 35,000 पेमेंटला होतं का लोन? सर, ही सर्व माहिती तुम्हाला एक्झिक्युटिव्ह देतील. तुम्हाला जेव्हा रिक्वायरमेंट असेल लोनची तेव्हा आमच्या टोल फ्री नंबरवरती कनेक्ट करा, मग पुढची प्रोसेस होईल, ठीक आहे? हा, करून वेळ घेतो आणि ना. माहिती देऊ. पण हॅलो, येस. लग्नाचं झाल्याशिवाय नाही पण मॅडम मी करणार. सर ठीक आहे ना, मग जेव्हा रिक्वायरमेंट असेल सांगितलं ना तेव्हा टोल फ्री नंबरवरती कनेक्ट करा. थँक्यू, वेळ आणि माहिती देऊन बोललात.